मुंबई विद्यापीठ प्रशासन व शासनाने मला कामावर रुजू करून घेण्याचा आदेश 30 सप्टेंबर 2024 पर्यंत न दिल्यास महात्मा गांधी जयंती 2 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कार्यक्रमा ठिकाणी आत्मदहन करणार। आदरणीय सर्व क्षेत्रातील मान्यवर, शासन प्रतिनिधी, सर्व पक्षांचे प्रतिनिधी, सर्व समाजातील समाज बांधव, गेले 1.5 महिना होत आहे शासन दरबारी व मुंबई विद्यापीठ प्रशासन राजकीय प्रतिनिधी यांना मी आवाहन करत आहे, परंतु कोणीही माझी दखल घेत नाही, न्याय मिळत नाही। यामुळे न्याय मिळण्यासाठी आत्मदहन करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरलेला नाही। आपणास मी डॉक्टर कालिदास अंकुश शिंदे, राहणार दिघांची, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली येथील असून वरील विषयास अनुसरून खालीलप्रमाणे विनंती करत आहे की सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी कामगार रुजू होण्याचा आदेश एका दिवसातच मुंबई विद्यापीठाने कोणतेही कारण न देता तो आदेश माघारी घेतल्याने झोळी घेऊन भिक्षा मागण्याची वेळ आली आहे। पालावर राहून भटकंती करत, शिक्षणाचा संघर्ष करत BA, MA, MSW, F.Phil, टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई, डॉक्टरेट PhD देशातील अग्रगण्य विद्यापीठ टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई पूर्ण केली। इतक्या मोठ्या संघर्षातून उच्च शिक्षण घेऊनही शेवटी भिक्षा मागायला जाण्याची वेळ विद्यापीठाने माझ्यावर आणली आहे। माझे जीवन अनुभव व समाज जीवन झोळी आत्मकथन लिहून जगासमोर आणले आहेत। झोळी पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा मोठा पुरस्कार मिळाला आहे। त्याचबरोबर अन्य मानाचे 15 पुरस्कार मिळालेले आहेत। एकतर झोळी बाजूला ठेवून शिक्षण घेऊन जीवनात बदल करून माणूस म्हणून जीवन जगायचे ही अपेक्षा होती। आजही मला न्याय मिळत नाही, कोण दखल घेत नाही। आम्हा भटक्या भिक्षेकरी कोणताच आवाज नाही, संघटन नाही जे या प्रश्नांवर लढेल। न्याय मिळवून देण्यासाठी कोण पुढेही येत नाही। जगावं की मरावं हा प्रश्न माझ्यासमोर उभा आहे। वयाची उच्च शिक्षण घेत घेत 40 पूर्ण होत आहे, तरीही पूर्ण वेळ काम नाही। मी डॉक्टर कालिदास अंकुश शिंदे मुंबई विद्यापीठातील MSW विभागात 2020 पासून कार्यरत आहे। मुंबई विद्यापीठ कुलसचिव कार्यालयाच्या माध्यमातून MSW विभागातून 6 ऑगस्ट 2024 रोजी ऑर्डर नंबर AAQA ICD 2024-25 889 ने ईमेलद्वारे कामावर हजर राहण्यास आदेश मिळाला। तो आदेश एका दिवसातच 8 ऑगस्ट 2024 रोजी ऑर्डर नंबर AAQA ICD 2024-25 978 ने दुपारी 2:30 वाजता माघारी घेण्यात आला आहे। मला कामावर रुजू होण्यासाठी पुरेसा अवधी मुंबई विद्यापीठाने दिलेला नाही। मला कामावर रुजू होण्यासाठी पुरेसा अवधी न देता कामावर हजर होणे अगोदर तो कामावर रुजू होण्याचा आदेश माघारी घेण्यात आला आहे। कामावर रुजू होण्यासाठी पुरेसा अवधी न देता कामावर हजर होण्याआधीच तो कामावर रुजू होण्याचा आदेश माघारी घेण्यात आला आहे। माझ्यासोबत कामावर रुजू होण्यासाठी आदेश मिळालेले महेंद्र ढोरे, सहाय्यक प्राध्यापक कंत्राटी हे 13 ऑगस्ट 2024 रोजी कामावर रुजू झाले आहेत। त्यांनाही कामावर रुजू होण्यासाठी माझ्यासोबत आदेश मिळाल्यानंतर त्यांना साधारणपणे 8 दिवस विलंबाने MSW विभागात कामावर रुजू करून घेतले आहे। मला मात्र कामावर रुजू होण्यासाठी एकच दिवसाचा वेळ विद्यापीठाकडून देण्यात आलेला आहे। MSW विभागात कंत्राटी पद्धतीने भरण्यात आलेल्या सहाय्यक प्राध्यापक यांना वेगवेगळा नियम लावण्यात आलेला आहे। मी अत्यंत मागास घटकातील भटक्या जमातीमधील आहे। माझे कुटुंबीय भटकंती करून महाराष्ट्राची लोक संस्कृती गोंधळ जागरण लोककला सादर करून उदरनिर्वाह करीत आहेत। मी भिक्षेकरी भटक्या समाजातून PhD पर्यंत उच्च शिक्षण टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मुंबई येथून पूर्ण करणारा एकमेव आहे। 1 एप्रिल 2024 पासून विद्यापीठाकडून आम्हाला कामाचा ब्रेक मिळाला असल्याने माझे कुटुंबीय यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। सध्या मला कामांवर रुजू करून घेतले नसल्याने अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहे। तरी आपल्या माध्यमातून मला कामावर रुजू करून घेण्याबाबत आदेश मिळावेत ही नम्र विनंती। डॉक्टर कालिदास शिंदे, काम करत होतो। AWHOC असिस्टंट प्रोफेसर MSW डिपार्टमेंट युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई कालिना कॅम्पस सांताक्रूज। मोबाईल नंबर 9823 58 53 51। सध्या गेल्या 5 महिन्यांपासून बेरोजगार असल्याने उपासमारीची वेळ आली आहे। बातमी संकलन डॉक्टर श्रीकांत भोसले, पश्चिम महाराष्ट्र संपादक, महाराष्ट्र नोमॅडिक एक्सप्रेस न्यूज व नोमॅडिक ट्राइब्स एक्सप्रेस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।